तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, आकाश मोरेंचा अर्ज मागे, सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. तर सभ्यता संस्कृती म्हणून काँग्रेसचा अर्ज मागे, सपकाळांची प्रतिक्रिया. जय पवार यांनी मानले काँग्रेसच्या आकाश मोरे यांचे आभार. अजित पवारांनी सर्व पक्षांना एकत्र घेऊन काम केलं, 1 लाखाहून अधिकचं मताधिक्य मिळेल, जय पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सरकार काहीतरी लपवत आहे. अजित पवारांच्या अपघाताची साधी एफआयआर नोंद होत नाही, सपकाळांची प्रतिक्रिया. तर बारामतीतून काँग्रेसनं माघार घेतल्यानंतरही अजित पवारांच्या विमान अपघाताचा गुन्हा करण्याच्या मागणीवर ठाम. राहुरीत पोटनिवडणूक झाली पाहिजे असं स्थानिक जनतेचं मत, त्यामुळे गोविंद मोकाटे यांच्याकडून निवडणुकीसाठी तयारी. मवियातील नेत्यांशी चर्चा करून मोकाटेंची उमेदवारी जाहीर. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. नवी दिल्लीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी दिली शपथ. शपथविधीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती. पार्थ पवार यांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल. पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरून सपकाळांचा पलटवार. तर वैचारिक भूमिका घेऊन लढण्याची आमची तयारी झाली, सपकाळ यांचा भाजपला इशारा. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसापासून मुंबईत संघटनात्मक बैठक. विलिनीकरणाचा सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरून अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. पवार कुटुंबाला बाटलं तर विलिनीकरण होईल, अनिल पाटील यांचं वक्तव्य. निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवर भर द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश. तर मतदार याद्यांचं बारकाईनं पुनरावलोकन करण्याच्याही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर. दुपारनंतर शिंदे दरेगावी दाखल होणार. शिंदे पुढील 3 दिवस गावातच मुक्काम करण्याची शक्यता. सोलापूर डीपीडीसीतून खासदार निधी मिळत नसल्यानं खासदार प्रणिती शिंदे आक्रमक. 15 दिवसात खासदार निधी मंजूर केला नाही तर आम्ही आंदोलन किंवा आमरण उपोषण करू. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर प्रणिती शिंदेंची टीका. मनसेत लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला सुरू. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात. मीरा भाईंदरमध्ये 250 रिक्षा चालकांचा मनसेत प्रवेश. परमिटच्या मुद्द्यावरून आक्रमक होत रस्त्यावर रिक्षा लावून केलं शक्ती प्रदर्शन. 16 एप्रिलला आंदोलनाचा इशारा. गोरेगावच्या दिंडोशीमध्ये पाडकामाची कारवाई सुरू. दिंडोशी नगरमध्ये तोडक कारवाईला सुरुवात. तोडक कारवाईसाठी बुलडोझर दाखल. मोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. 3ऱ्या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस. ईशान्येश्वर मंदिरात शुकशुकाट. परिसर निर्मनुष्य. ईशान्येश्वर मंदिर परिसरात आता केवळ शांतता. मंदिर परिसरातील स्वच्छतेचा सुद्धा उडाला बोजवारा. परभणीत दक्षिण मध्य रेल्वेच्या फाटकावर तेलुगू भाषेचा बोर्ड. तेलुगू भाषेतील बोर्ड लागल्यानं परभणीत संताप व्यक्त. मराठीऐवजी तेलुगूमध्ये बोर्ड असल्यानं संताप व्यक्त. रेल्वेकडून लावण्यात आलेल्या बोर्डमुळे वादाची शक्यता. नवी मुंबईत महापौर बंगल्यात राहण्यास महापौरांचा नकार. तरीही नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्यासाठी 48 लाखांचा खर्च. वातानुकूलित यंत्रणेसाठी खर्च करण्यास मंजुरी. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये एलईडी मासेमारी विरोधात उद्या मच्छीमारांचा मोर्चा. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा निघणार. नितेश राणे यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचा नाईक यांचा आरोप. मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक. अश्विनी देशमुख यांचा अर्ज. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक. भावनिक वातावरणात अश्विनी देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेत मुंडे समर्थकांची धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी. बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमातील व्हिडिओ समोर. व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांची उपस्थिती. फरार प्रकरणानंतर आयटी कंपनीतील जिहाद प्रकरणी एसआयटीकडून तपास होणार. एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे तर 5 जणांना अटक. द केरला स्टोरी प्रमाणे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची माहिती. तरुणाला पुढील विधी आणि धर्मांतरासाठी मुंबईला नेल्याची माहिती. नाशिकच्या गिरणा डावा कालवा विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन.
सटाण्याच्या ब्राह्मणगाव इथल्या बैठकीत शेतकरी आक्रमक, आधी नारपार मग कालव्याचा विस्तार, लाभार्थी शेतकऱ्यांचा ठाम निर्धार. मुंबईच्या कामाठीपुरामध्ये बांगलादेशी नागरिकांच्या घरांवर तोडक कारवाई, स्थानिक महिलांनी आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून कारवाई. जळगावच्या मोहाडी शिवारातील पालिकेच्या जागेवर अतिक्रमण, नागरिकांना जागा रिकामी करण्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर कारवाई केली जाणार. करमाळा शहराचं रेल्वेचं स्वप्न अधांतरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडीला जोडणारा रेल्वे मार्ग निधीच्या प्रतीक्षेत. जेऊर करमाळा चौंडी आष्टी रेल्वे मार्ग कागदावरच, केंद्राची 1560 कोटींची मंजुरी, पण बजेटमध्ये तरतूद फक्त 1000 रुपये. परभणीत स्वच्छतेचं टेंडर मंजूर करून देण्यासाठी 40,000च्या लाचेची मागणी, सापळा रचत वैद्यकीय अधिकारी रमेश खंदारे याला लाच घेताना रंगेहात पकडलं. आरोपी विरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळेचं उद्घाटन. पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रधान सचिव उपस्थित. राज्यातील 13 जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांची कार्यशाळेला उपस्थिती. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2100 तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,985 रुपये तर चांदी 2,47,200 रुपयांवर. कोल्हापुरी गुळावर मोठं संकट ओढवणार, कोल्हापूर सांगली मार्केटमधून येणारा गुळ स्वीकारायला गुजरातमधील व्यापाऱ्यांचा नकार. कोल्हापूरहून येणाऱ्या गुळामध्ये घातक केमिकल असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. यवतमाळ जिल्ह्यात उष्माघात कक्ष तयार, वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची निर्मिती. जिल्हा शासकीय रुग्णालयातही विशेष कक्ष स्थापन. वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज. चंद्रपूरच्या डॉक्टर वैदेही लोया हिनं पटकावलं सुवर्णपदक. एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्रावीण्यासह एमबीबीएस उत्तीर्ण. 15 एप्रिल रोजी नागपूरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जाणार सन्मानित. वाशिम जिल्ह्यातील 686 सेतू केंद्र निवड प्रक्रियेतील 18 केंद्र रद्द, तर नवीन 20 सेतू केंद्रांना मंजुरी. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील 536 शेतकरी खरीप हंगामातील धान कापणी नुकसान भरपाईपासून वंचित. निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही मदतीची प्रतीक्षा, ई-केवायसीची अडचण. बुलढाणा जिल्ह्यातील शाळांची होणार पटपडताळणी, राज्यभरात होणाऱ्या पटपडताळणी मोहिमेचा भाग. बोगस पटसंख्येला आळा घालण्यासाठी होणार तपासणी. 11, 15, 22 एप्रिल या 3 दिवसात पटपडताळणी करण्याचे शिक्षण संचालक कार्यालयाचे आदेश. वाशिम तालुक्यातील काटा आणि शहरातील सिव्हिल लाईन परिसरात जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रात्यक्षिक. उपक्रमातून नागरिकांना जनगणना प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. धाराशिवमध्ये 29-30 मे रोजी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. अजितदादा पवार साहित्य नगरी संमेलनासाठी सज्ज. 900 साहित्यिकांची उपस्थिती अपेक्षित. कराड चिपळूण मार्गावरून कोकणात जाणारी अवजड वाहतूक आजपासून बंद. 2 महिने अवजड वाहनांसाठी रस्ता बंद राहणार. 27 मे पर्यंत मार्ग वाहनांसाठी बंद. कराड कोकरूड मलकापूरवरून वाहतूक वळवली जाणार. अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून नंदुरबारच्या दुर्गम भागातील शाळांची पाहणी. समिती 3 दिवसापासून नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर. आश्रमशाळा, आरोग्य केंद्र आणि रेशन दुकानांची झाडाझडती सुरू. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई. तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात नंदुरबारमध्ये दिव्यांगांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. राजकीय दबावापोटी मुंढे यांची बदली केल्याचा दिव्यांगांचा आरोप. भिवंडीत नगरसेवकाची सहाय्यक आयुक्त सोबत जोरदार बाचाबाची. प्रभाग अधिकाऱ्यावर पैसे घेऊन कारवाई करत असल्याचा नगरसेवक फर्राज बाउद्दीन यांचा आरोप. कोल्हापुरात अजित पवारांचा पुतळा आणि स्मारक उभारणार. पुतळा आणि स्मारकासाठीची जागा जवळपास निश्चित. जुन्या पुणे बंगळुरू मार्गावरील केएसबीपी चौकात स्मारक होणार. सोलापूरमध्ये 3 बेकायदा पुतळा प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक. अंजनगावमधील पुतळा प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक. करमाळ्यातील पुनवर इथल्या पुतळा प्रकरणी 6 आरोपी अटकेत. करमाळ्यातील चिखलठाण इथल्या प्रकरणी 3 आरोपींना अटक. मंत्री मकरंद पाटील यांचा आमदार निवासात मुक्काम. 1.25 वर्षापासून मंत्री मकरंद पाटील निवासस्थानाच्या प्रतीक्षेत. राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यालाच निवासासाठी ताटकळत राहावं लागतंय. प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.